आलो आहे दादरला. तिथे आमच्या धनगर समाजाचा कार्यक्रम आहे आणि तिथे खूप कलानृत्य, हळदी कुंकू हे सगळे कार्यक्रम होणार आहेत. तर ते आम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. पुढे बघा. इंडियामध्ये आला पण भारताशी विसरला नाही, याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपली संस्कृती, आपले विचार हे अगदी रक्ताच्या नात्याच्या पलीकडे आम्ही एकमेकाचं नातं जपलेलं आहे. आणि आम्ही पर्यावरणाला अंगावर घेतो, कारण राजकारणाच्या पटलावरती गोपीचंद पडळकर हा मातीशी आणि जमातीशी हा एक खूप चांगला कार्यक्रम आज मुंबई येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचं कोकणाशी खूप चांगलं नातं आहे, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा बोलून आवाज म्हणून त्यांनी महाराष्ट्रावर काम केलंय. परंतु कोकणातल्या काजू आणि आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न मिटले पाहिजे म्हणून सातत्यानं त्यांनी कोकणात पण आंदोलन केली आहेत. असे माझे सहकारी मित्र माननीय सदाभाऊ खोत, माननीय राजू जागरे साहेब, जे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी निस्वार्थपणे काम करत आहेत, असे जागरे साहेब इथे उपस्थित आहेत. माननीय कुठलाही विषय असला तर आम्ही ताकदीनं लढत असतो आणि त्यामुळे सदाभाऊची नाळ ही गावगाड्यातल्या सामान्य लोकांशी जोडलेली आहे. शेतकऱ्याला जातच नसते. शेतकऱ्याला जात नसल्यामुळं सदाभाऊ हे सर्वांचे नेते आहेत, उपेक्षित वंचित लोकांचे नेते आहेत आणि सातत्यानं ते प्रयत्न करत असतात. आता राजापूर तालुक्यातली सगळी मंडळी जी मुंबईमध्ये आहे, ती सगळी मंडळी आज इथं या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेली आहे. कोकणामध्ये मला अनेक वेळा येण्याचा योग आला. आता जागरे साहेब मोठे ब्राह्मण साहेब आहेत, आपले रामदास आहे. मी अनेक वेळा कोकणामध्ये आलो. कोकणासाठी काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे. जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा नक्की मी ती पूर्ण करेन, हा शब्द मी तुम्हाला सांगणार. परंतु आता माझ्या आणि सदाभाऊच्या हातामध्ये एक विषय आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी 6 तारखेला महाराष्ट्राचं बजेट सादर केलं आणि त्यामध्ये 23,000 किलोमीटर ग्रामीण रस्ते त्यांनी जाहीर केलेले आहेत. भाऊ, आता आपण दोघं एकच काम करूया की कोकणामधल्या धनगरवाड्यांना जोडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधला टार्गेट दिलं पाहिजे, अशी भूमिका आपण दोघांनी घेऊया. तुम्ही 100 किलोमीटर एका आमदाराला देणार आहात तर आणखी 20-30 किलोमीटर फक्त धनगरवाड्यांसाठी द्या प्रत्येक आमदाराला कोकणातल्या. कोल्हापूर जिल्ह्यातले धनगरवाडे आणि कोकणातले धनगरवाडे जोडण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये टार्गेट द्यावं आणि आमच्या वस्त्या जोडाव्या. 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर लोक चालत जात आहेत आमची. एक कळशी पाणी आणायला खाली यायचं, परत जायचं, परत खाली यायचं, शक्य आहे काय? आज नवीन मुली तर एक करू शकत नाही. परवा मी रायगडावरती गेलो, काय परिस्थिती आहे? लोक खाली आणि वर सहज चालत सापाई घेत आहेत. शाळेचे विद्यार्थी, आज कितीतरी अशा ठिकाण आहेत जिथं लाईट नाही, आरोग्याची सुविधा नाही, शाळांची सुविधा नाही, चांगले रस्ते नाही आणि लोक आता खाली यायचं, खाली जमीन नाही. एक या गावात त्या गावात राहतोय. शेवटी जेव्हा आपण गाव म्हणून एकत्रित राहतो तेव्हा आपले देव आहेत, आपल्या परंपरा आहेत, आपल्या रीती आहेत, आपल्या चाली आहेत, आपले लग्नाचे कार्यक्रम आहेत, आपल्या मैदानाचे काही आहे ना, सुख दुःखाचे कार्यक्रम, भावकी लागते, गाव लागतंय, ते सगळं विस्कळीत होते. आणि म्हणून कोकणामध्ये जेवढे धनगरवाडे आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक वेगळी भूमिका घ्यावी. कोकणातले जे धनगरवाडे आहेत त्यांच्यासाठी लोकसंख्येची आकांक्षा करावी ग्रामपंचायत करताना.
ग्रामपंचायतची अट आहे 1000 लोकसंख्येपेक्षा जास्त लोक असली तर ग्रामपंचायत करावी. ती अट धनगर वाड्यांच्यासाठी शिथिल करावी. ती कमी अटीमध्ये आहे. धनगर वाड्यांचे कोकणातल्या आमच्या भगिनी विसरत नाही, हे सुद्धा अत्यंत कौतुकास्पद आहे. आमच्या गावाला पण जात्यावरच्या ओव्या, लग्नामध्ये, सवासण्यामध्ये आमच्या सगळ्या गीतं गाणाऱ्या आमच्या सगळ्या महिला आता युट्यूबवरती, फेसबुकवरती एवढं ते चांगलं प्लॅटफॉर्म झालंय. त्यामध्ये आपली अनेक मंडळी, त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तास त्या गीतं गातात. हे एकदम वेगळं आहे सगळं. आपल्या ओव्या गाणारी सगळी मंडळी, ढोलवादन करणारी, गजनृत्य करणारी सगळी मंडळी, ह्या ज्या आपल्या परंपरेनं चालत आलेल्या कला आहेत, त्या कलांचं आपण जतन आणि जोपासना नक्कीच केली पाहिजे. एवढंच या निमित्तानं होतो. सदाभाऊ मंत्री असताना अनेक कामं कोकणामध्ये केलेली आहेत. आता त्यांचा पीएच कोकणात असल्यामुळं 1 कोटी रुपये मिळाले तर 20-30 लाख रुपये ते कोकणात द्यायची त्याची भूमिका नेहमी असते. आणि त्यामुळं सदाभाऊने खूप चांगलं काम या भागात केलंय. आपण जोरदार टाळ्या वाजवून सदाभाऊंचं विशेष अभिनंदन आपण करूया. कारण सदाभाऊला विधानसभा मतदारसंघ नसल्यामुळे राज्यावर कुठंही ते पैसे देऊ शकतात. आणि मी मागं विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा राज्यभर पैसे देऊ शकत होतो. आता मला जरच्या लोकांनी निवडून दिलंय तर मला आता पर्याय झाले की जर जय मला जय भारत. थँक्यू सो मच. मी या निमित्ताने एकच सांगतो, साहेब आता प्रदेश उपाध्यक्ष आहेत, लवकरच अध्यक्ष होतील, कॅबिनेट मंत्री पण होणार आहेत. आणि कोकणातले जे राजकारणी आहेत किंवा जे राजकारणी नेतृत्व आहे त्यांनी तयार असायचं आहे. त्यांच्याकडे आपण मागणी लावून धरूया. आज 22 तारीख 22/5/2024 रोजी हा शब्द सगळ्यांनी लिहून ठेवा. लवकरच आपण समिती तयार करू. सगळ्या मान्यवरांचे खूप आभार. याला काय